आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। अंमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात कल्याण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। पोलिसांच्या अंमलीय पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत सुमारे 34,18,84,000 रुपये किमतीचे 9 किलो 768 ग्रॅम हेरॉईन जप्त केले। या प्रकरणी मुख्य पुरवठादारासह एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिल रोजी सकाळी 7:20 वाजण्याच्या सुमारास परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके यांचे पथक महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते। दरम्यान सांगळेवाडी रोडवरील स्मशानभूमीजवळ 2 संशयित तरुण पिशव्या घेऊन उभे असल्याचे दिसले। पोलिसांना पाहताच दोघेही पळू लागले, मात्र पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त करण्यात आले। कासिम अब्दुल सत्तार वसईकर वय 38 राणा शहापूर आणि कृष्णा नागप्पा हलेमानी वय 36 राणे सायन कोळीवाडा मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। चौकशीनंतर पोलिसांनी कासिमच्या शहापूर येथील घरावर छापा टाकला। तेथून 531.69 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले। त्याची किंमत सुमारे 1,85,85,000 रुपये आहे। जप्त केलेल्या हेरॉईनचा मुख्य पुरवठादार अमजद युसूफ पठाण वय 47 राहणे इगतपुरी नाशिक असल्याचे तपासात समोर आले आहे। त्यांनी हा माल सायन कोळीवाडा येथील गणेशन पुतुस्वामी जंगमार उर्फ अण्णा वय 71 यांना विक्रीसाठी दिला। कासिम आणि त्याचा साथीदार सद्दाम गफूर शेख वय 32 राहणे कल्याण पश्चिम हे माल पुरवण्याचे काम करत होते। पोलिसांनी गणेशन जंगमारला 5 एप्रिलला, सद्दाम शेखला 6 एप्रिलला आणि मुख्य आरोपी अमजद पठाणला 21 मे रोजी अटक केली होती। न्यायालयाने अमजद पठाणला 1 जूनपर्यंत 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबत DCP अतुल झेंडे म्हणाले की ड्रग्ज नेटवर्कशी संबंधित इतर लोकांचा शोध सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे। कल्याण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जी ड्रग विक्री करायचा प्रयत्न काही आरोपी करत होते। कल्याण झोन 3 ठाणे शहर या ठाणे आयुक्तालय यांचे जे स्पेशल स्क्वॉड आहे त्या स्पेशल स्क्वॉडनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठं रॅकेट पकडलेलं आहे, ज्याच्यामध्ये 9 किलो 768 ग्रॅम ब्राऊन शुगर पकडलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 5 आरोपींना अटक केलेलं आहे। त्यापैकी 2 तर आपल्या कल्याणमधले आहेत इथे, जे इथं ड्रग्जचा व्यवसाय पूर्णपणे करत होते आणि याची किंमत जी आहे ती साधारणतः 32,18,00,000 रुपये एवढी किंमत आहे। या 5 आरोपींपैकी जे 3 आरोपी आहेत त्यांच्यावरती एक अमजद पठाण म्हणून जो मुख्य ह्याच्यातला जो किंगपिन ज्याला म्हणता येईल त्याच्यावरती 20 गुन्हे दाखल आहेत। अगोदरचे पण 2 मोका दाखल आहेत। दुसरा जो आहे तो कासिम म्हणून आहे, त्याच्यावरती 3 गुन्हे आहेत आणि सद्दाम गफूर शेख याच्यावरती 7 गुन्हे आहेत पूर्वीचे। आणि ही जी मंडळी आहे ही नाशिकवरून ड्रग घेऊन यायची इकडे कल्याणमधनं परत मुंबईपर्यंत असं ते रॅकेट त्यांचा रूट होता आणि याच्यापेक्षाही मोठा रूट असू शकेल, कारण अमजद पठाण याच्यावरती आंतरराज्य गुन्हे सुद्धा ड्रग्जच्या संदर्भामध्ये दाखल आहेत। एकंदरीतच आम्ही ह्या सगळ्यामध्ये आतापर्यंत जे 5 आरोपी अटक केले त्यापैकी जो मेन आहे तो काल अटक केलेला आहे आणि त्याला आता 10 दिवसाची PCR मिळालेली आहे। यामध्ये आम्ही अजून त्याचे कुठे कुठे सप्लाय आहेत, कोण त्याचे अजून साथीदार आहेत त्याचा आम्ही पूर्णपणे तपास करत आहोत। 2 आरोपीला कल्याणमध्ये पकडलं, बाकीचे 3 आरोपी कुठले आहेत? त्यातले 2 आरोपी जे आहेत ते मुंबईचे आहेत, जे 2 आहेत ते कल्याणमधले आहेत आणि एक शहापूर मधला आहे। हे कुठून आणायचे आणि कोणाला? हे सांगितलं ना आता, एस्टॅब्लिश जे आहे की नाशिकवरून येऊन इथे कल्याण मार्गे मुंबई असा तो रूट आहे। मुख्य आरोपी होता त्याचं नाव पुरवठा करत होता आणि ते एकंदरीत रॅकेट कसं? मी सांगितलं त्याप्रमाणे अमजद हा ह्या सगळ्यातला मुख्य आरोपी आहे। आणणारे जे आहेत ते म्हणजे आता आम्ही ह्या गोष्टी इथे सांगण्यासारख्या नाहीत, ते आमच्या तपासात होऊ दे, पण ह्याच्यातलं मी एवढं सांगू शकतो की ह्यातले सगळे जे गुन्हेगार आहेत हे सगळे ह्या रॅकेटमधले पूर्वीचे लोक आहेत। ही सगळ्यात मोठी कारवाई समजते ही मला वाटतं की कल्याण आणि ठाणे शहरातली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे।
आम्ही 1 एप्रिलपासून ह्याच्यात कारवाई चालू आहे आणि एक एक आरोपी आम्ही कलेक्ट करत त्याच्याकरता माल जप्त करत याप्रमाणे आत्ता शेवटचा आरोपी आत्ता आम्हाला शेवटचा नाही, हा आत्ता मुख्य आरोपी आम्हाला आत्ता मिळालेला आहे. ह्याच्यातून अजून काही जे निष्पन्न होतील त्याच्यावरही पुढची कारवाई होईल. त्याच्यामध्ये आमच्या कारवाईमध्ये गायकवाड साहेब म्हणून जे इन्चार्ज आहेत ते आहेत, त्यांच्याबरोबर आमचे 4 टोके, देवरे,